विद्यामंदिर नरसिंहवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप. जगदाळे फाउंडेशन व माजी खासदार कल्लापण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यामंदिर नरसिंहवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्याबरोबरच गुणवत्तेचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदाळे फाउंडेशनचे प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते अभिजित नारायणराव जगदाळे, माजी उपसरपंच ग्रामपंचायत नरसिंहवाडी. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गजानन कदम, विनायक पोरे आणि प्रकाश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मराठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश सुतार, शाळा समितीचे उपाध्यक्ष कांची चंद्रस, सदस्य ज्योती मोरे, गीता मोरे, संगीता बरगाले, कविता माने, मुख्याध्यापिका सुवर्णा माने, शिक्षिका सुरेखा पाटील, मीनाक्षी हेगांना, अश्विनी कबुरे, रुपाली शेळके, पद्मश्री मादनाईक, शिक्षक विलास बंडगर तसेच पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द आणि गुणवत्तेच्या बळावर भविष्यातही यशाची नवी शिखरे गाठण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे स्वागत विलास बंडगर यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका सुवर्णा माने यांनी मानले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. काही वेळेला आई वडिलांना आणि शिक्षकांना सुद्धा एक एक प्रश्न असे विचारतात की शिक्षक आणि आई वडील अनुत्तरित होत्यात असे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता आहे. आणि अशा विद्यार्थ्यांना आपण कुठेतर ताकद देण्यासाठी, त्यांना चालना देण्यासाठी कमी पडता कामा नये अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मॅडम आम्ही बघितलं, वाजत गाजत गावातनं काढत होतो. गॅदरिंग चांगल्या पद्धतीचं व्हायचं. आज जर अंगणवाड्या घेतला, आम्ही ज्या वेळेला उपसरपंच आलो, सरपंच आलो, विशेष सरपंच होते आमच्या, तर सुरुवातीला आम्ही एक संकल्प केला होता की गावातील आरोग्य आणि शिक्षण सुधारलं पाहिजे. जर फाउंडेशन आपलं परफेक्ट असेल, गावात बुद्धिवान विद्यार्थी, बुद्धिवान लोक जर तयार झाले, तर आपलं गाव ह्या जगात पुढे जायला कुठेही तटता कामा नाही. आणि त्यासाठी अंगणवाड्या, बोलकी अंगणवाड्या आपण केल्या.